या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। अक्कलकोट रोड परिसरातून शहर गुन्हे शाखेने जप्त केलेल्या संशयित 16 टन तांदळाच्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे। जप्त केलेला तांदूळ रेशनचा आहे की अन्य प्रकारचा याची खात्री करण्यासाठी तो भारतीय अन्न महामंडळ FCI कडे तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली। शहर गुन्हे शाखेने सोमवारी अक्कलकोट रोड पाणी टाकी परिसरातून KA 32 AA 5455 क्रमांकाचा आयशर टेम्पो ताब्यात घेतला होता। टेम्पोमधील मोठ्या प्रमाणातील तांदूळ संशयास्पद वाटल्याने तो जप्त करण्यात आला। सध्या संबंधित वाहन जेल रोड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे। या प्रकरणी क विभागाच्या परिमंडळ अधिकारी कांचन कांबळे यांच्याकडून प्राथमिक चौकशी अहवाल मागविण्यात आला होता। अहवाल प्राप्त झाल्यानंतर तांदळाचे नमुने FCI कडे पाठविण्यात आले आहेत। FCIच्या अहवालानंतर तांदूळ रेशनचा असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। दरम्यान सीमावर्ती भागातून रेशनच्या तांदळाची अवैध वाहतूक होत असल्याच्या संशयावरून पुरवठा विभाग आणि पोलिसांकडून संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। वाहनाचा क्रमांक पुसट का ठेवण्यात आला, तांदूळ नेमका कुठून आणण्यात आला, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे खरी आहेत का, तसेच संबंधित दुकान व पुरवठा साखळीची तपासणी सुरू आहे का याचीही चौकशी केली जात आहे। पुरवठा विभागातील जाणकारांच्या मते शासकीय रेशनचा तांदूळ बहुतांश फोर्टिफाईड स्वरूपाचा असल्याने तो सहज ओळखता येतो। त्यामुळे FCIचा अहवाल या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे। दरम्यान चिंचोली MIDC परिसरातील काही राईस मिल्समध्ये हा तांदूळ पॉलिशसाठी नेण्यात येत असल्याची चर्चा असून तपास यंत्रणांनी त्यादृष्टीनेही चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।